अधिराजने एक दीर्घ श्वास घेतला. प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. पण एक गोष्ट आता निश्चित झाली होती. हा खेळ त्याच्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठा होता. इथून पुढे जंगलाच्या घनदाट झाडीतून डेल्टा टीममधील दोन माणसं पुढे, त्यामागून तो माणूस आणि त्याच्या मागून अधिराज आणि पृथ्वी व उरलेली डेल्टा टीमची माणसं सर्वांच्या मागून. असे सर्व शांतपणे चालत होते. पायाखाली सुकलेल्या पानांचा येणारा कुरकुर आवाज सोडला तर आजूबाजूला भयान शांतता पसरली होती. साधारण 15 मिनिटं चालल्यानंतर समोर एक जुनी मोडकळीस आलेली वास्तू दिसू लागली. पहिल्या नजरेत ती अनेक वर्षापासून ओस पडलेली वाटत होती. तुटलेल्या भिंती, गंजलेले लोखंडी गेट आणि समोरच्या अंगणात वाजवीपेक्षा जास्त वाढलेलं गवत. मास्कधारी माणूस काही न बोलता पुढे चालून गेला. त्याने गेटच्या एका विशिष्ट दगडावर पाय ठेवला. ठक आवाज करत क्षणात आत कुठेतरी यंत्रणा सुरू झाल्याचा मंद आवाज आला. 10 सेकंदांनी गंजलेलं गेट आपोआप बाजूला सरकलं. अधिराजच्या डोळ्यात पुन्हा एकदा प्रश्न उमटला. बाहेरून भग्नावशेष, पण आत अत्याधुनिक सुरक्षा. हे ठिकाणही त्या अगोदरच्या गोदामासारखंच छुपं होतं. कदाचित ह्यांची खासियतच होती असेल. सगळे आत शिरताच गेट पुन्हा बंद झालं. आत तीच पुनरावृत्ती अधिराजला दिसली. आधी गोदामात पाहिलं होतं तसंच इथेही त्याला दिसलं. भिंतीवर आधुनिक सेन्सर्स, CCTV कॅमेरे, थंडगार हवेचा प्रवाह आणि बंदूक घेऊन सज्ज असलेली त्यांची माणसं. त्यांनी मास्कधारी माणसाला पाहताच सलाम ठोकला. सॅल्यूट सर. अधिराजने त्या माणसाकडे पाहिलं. त्याच्या एका इशाऱ्यावर शेकडो प्रशिक्षित लोक काम करत होते. हा नक्की कोण आहे हा विचार त्याच्या मनात पुन्हा आल्याशिवाय राहिला नाही. मास्कधारी माणूस पुढे चालत होता. मागून अधिराजाने पृथ्वी पण चालत होता. मला बोलायचं आहे, अधिराजने त्याच्या मागून चालता चालता सांगितलं. हो, बोलूया. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे, पण त्याआधी तुला माझ्यासोबत यावं लागेल, तो मास्कवाला माणूस म्हणाला. तो आवाज चेंज करून काढत असल्यामुळे अधिराजला मास्क मागचा चेहरा ओळखता येत नव्हता. आणि ज्या गोष्टी आपल्यापासून लपवल्या जातात त्याविषयी जाणून घेण्याची ओढ जास्तच वाढते. अगदी अधिराजचंही तसंच झालं होतं. अधिराजची ओढ शिगेला पोचली होती. असंच जावं आणि त्याच्या तोंडावरचं मास्क ओढून फेकून द्यावं. त्या माणसाचा चेहरा बघून घ्यावा असं वाटत होतं. परंतु त्याच्या भोवतीची कडक सुरक्षा त्याला हे करण्यापासून थांबवत होती. तो मास्कवाला माणूस एका खोलीपाशी येऊन थांबला. आपला हात बाजूला एका पॅनलवर ठेवला तसा समोरचा दरवाजा आपोआप उघडला. इथेही मोठे मोठे स्क्रीन, कॉम्प्युटर्स, लाईट्स, टेबल्स. सेम पॅटर्न बघूनच अधिराजचे डोळे मोठे झाले. सर, इथेही सर्व सेमच आहे. ते आहेत तरी कोण? नीट सांगत नाही आणि आपल्याला जाऊसुद्धा देत नाहीत. पृथ्वी अधिराजच्या कानाजवळ येऊन म्हणाला. हळूच कुजबुजला. अधिराजने आपली नजर फिरवली. आतापर्यंत बाजूला असणारा माणूस तिथे नव्हता. सर, इथला माणूस कुठे गेला? आपल्या बाजूलाच तर उभा होता ना? पृथ्वीनेही घाबरून विचारलं, कारण त्याच्याही लक्षात आलं होतं. अधिराज एकदम सावध झाला. आपण नेमकं कुठे फसलो आहोत हेच कळत नव्हतं त्याला. पृथ्वी हा आपल्याशी असा खेळ का खेळत असेल? हा साधा कोणी वाटत नाही. कोणतरी चांगलाच मुरलेला वाटत आहे. पण मग तो असा का वागत आहे? अधिराजला मनात खूप प्रश्न होते. इतक्यात LED स्क्रीनवर हळूहळू लाईट दिसू लागली.
अधिराजची नजर तिकडे स्थिरावली. आता हा माणूस नेमका आपल्याला काय दाखवतोय? तो वैतागला होता. आयुष्यात पहिल्यांदा त्याला एवढं कोणीतरी वाट पाहायला लावली होती. त्यामुळे त्याला चीड आली होती. पण हातात ना फोन होता ना शस्त्र. आता त्या स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला होता. स्क्रीनवर तुरुंगातील एका कोठडीचं थेट दृश्य दिसू लागलं. एक व्यक्ती त्या कोठडीत पाठमोरी बसलेली दिसत होती. अधिराजची नजर स्क्रीनवरच गेली. त्या व्यक्तीने हळूहळू आपला चेहरा कॅमेऱ्याकडे फिरवला. डॅड! अधिराजच्या तोंडून नकळत निघालं. त्याचे डॅड बोलू लागले, अधिराज, तुला समजावून सांगितलं होतं नको येऊ इथे मुंबईत, तरी तू का आलास? का ऐकलं नाहीस? तू इथे आल्यामुळे किती प्रॉब्लेम झाले आहेत माहिती आहे का तुला? इथे प्रत्येक जण टपला आहे. शत्रू तुला सहज जाळ्यात अडकवू शकतो आणि तू अडकलाही होतास. तुला पोलीस सगळीकडे शोधत आहेत. जास्त उतावळीपणा करू नकोस. प्रत्येक पाऊल सांभाळून टाक. ब्लॅक क्वीनला धडा शिकवणं इतकं सोपं नाही. प्रत्येक क्षणी तुझ्यावर नजर ठेवली जात आहे. तुझा एखादा माणूसच फितूर असेल. तुझ्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्याला देत असेल. तू सावध राहा. कोणावर विश्वास ठेवू नकोस. मी ते अडकून आहे. 2दा जामिनासाठी अर्ज केला, पण तो कोर्टाने फेटाळून लावला आहे. तरीही मी इथून लवकरच बाहेर पडेन. तू स्वतःची काळजी घे. व्हिडिओ संपला होता. स्क्रीन पुन्हा काळी झाली होती. अधिराज काही वेळ अजूनही त्या काळ्या स्क्रीनकडे बघतच राहिला होता. हा डॅडचा माणूस आहे, मग एवढी का उकड दाखवतो? तो मनात विचार करत होता. त्याला थोडा रागच आला होता. सर, आपण बसूया का? हा माणूस कुठे गायब झाला काय माहीत? पृथ्वीने त्याला भानावर आणत विचारलं. अधिराजने बघितलं तर खरंच बसायची सोय छान केली होती. अधिराजने मान हलवली आणि दोघेही त्यावर जाऊन बसले. समोरचं पाणी ठेवलं होतं. पृथ्वीने लगेच स्वतःला पाणी ओतून घेतलं आणि अधिराजला सुद्धा दिलं. पृथ्वी, तू जर हे पाणी पिऊन बेशुद्ध झालास तर मी तुला घेऊन जाणार नाही. इथेच ठेवून जाईल. अधिराज म्हणाला. तसं तोंडाजवळ आणलेलं ग्लास पृथ्वीने लगेच खाली ठेवलं. अधिराजलाही तहान लागली होती, पण सत्य जाणून घेतल्याशिवाय काही खाणं पिणं चुकीचंच होतं. लोक गोड बोलून काटा काढतात हे माहिती होतं त्याला, किंबहुना अनुभवही होता. आधी वाचवायचं आणि मग स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्याचा वापर करायचा, हे आताचं वास्तव होतं. डॅडचं आत्ताचं वाक्य त्याच्या कानात घुमत होतं. कोणावरही विश्वास ठेवू नकोस. अधिराजच्या मनात एकामागून एक चेहरे फिरू लागले. लंडन, त्याचे स्वतःचे लोक, ब्लॅक क्वीन की अजून कोणी? त्याचं विचारचक्र चालू झालं. आपण इतके गाफील राहिलो की शत्रूने आपल्यापाशी येण्याची हिंमत करावी? त्याच्या विचारांची साखळी तुटली. कारण त्याचवेळी तो मास्कवाला माणूस समोर येऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरील मुखवटा अजूनही तसाच होता. अधिराजने त्याला बघितल्यावर लगेच म्हणाला, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. ओके, विचार, तो माणूस म्हणाला. पण आता आवाज वेगळा येत होता, कुठेतरी ऐकल्यासारखा. पण कुठे हे मात्र अधिराजला अजूनही आठवत नव्हतं. तू कोण आहेस? कोणती गँग आहे तुझी? आणि मला का पकडलं आहे? इथे का आणलं आहे? अधिराजने त्याच्या मनात किती वेळापासून फिरत असलेले सर्व प्रश्न त्या माणसाला एका मागोमाग एक विचारले. पहिली गोष्ट मी तुला सांगतो. मी तुझ्या डॅडच्या शब्दासाठी ह्यात पडलो. माझ्या गँगचं नाव विचारशील
तर रेड रॉकीज असं आमच्या गँगचं नाव आहे. तू ऐकलं असशीलच. राहिला प्रश्न, मी तुझ्या डॅडचं का ऐकलं? तर त्याला खूप मोठं कारण आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. तू जसं अडकला आहेस ना, तसंच मीही एकदा अडकलो होतो. तेव्हा त्यांनी मला खूप मदत केली होती. त्याचीच जाणीव ठेवून मी तुला वाचवलं आहे आणि इथे ह्यासाठी आणलं. इथून तुला पोलीस शोधू शकणार नाही ना ब्लॅक क्वीन, तो माणूस म्हणाला. डॅडची ओळख होती, मग माझ्याशी इतका वृक्ष का वागलास? अधिराजने विचारलं. कारण ही तुझ्या डॅडनेच सांगितलेली ऑर्डर होती की त्याला अजिबात सैल सोडू नका, नाहीतर तो ऐकणार नाही. तो माणूस असंच म्हणाला. असं? अधिराजला आपल्या डॅडचा सुद्धा राग आला होता. म्हणूनच सगळा तापा घेऊन तुला सुरक्षित ठिकाणी घेऊन आलो. अजून एक कारण होतं. ते म्हणजे तुझ्यावर सगळ्यांची नजर होती. पोलीस मागे होते, त्यामुळे मला कडक बंदोबस्त ठेवावा लागला. त्या माणसाने आतापर्यंत वागलेल्या आणि कृती केलेल्याचा खुलासा दिला. मला तुझा चेहरा बघायचा आहे, अधिराजाने सांगितलं. ओके, हा बघ माझा चेहरा. त्या माणसाने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क हळूहळू बाजूला काढला. समोरचा चेहरा पाहताच अधिराज क्षणार्धात उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, अविश्वास आणि राग एकाच वेळी दाटून आला. तू! ज्या व्यक्तीचा चेहरा त्याने कधीच पुन्हा पाहण्याची अपेक्षा केली नव्हती, ती व्यक्ती आज त्याच्यासमोर उभी होती. पण त्याहून मोठा प्रश्न हा होता की त्या व्यक्तीचा आणि भैरव दानेचा, डॅडचा नेमका काय संबंध होता? आणि भैरवने तुरुंगातून अधिराजच्या सुटकेसाठी याच व्यक्तीवर विश्वास का ठेवला होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता अधिराजला मिळणार होती. पण त्या उत्तरांसोबत एक असं रहस्य समोर येणार होतं, ज्याचा संबंध थेट ब्लॅक क्वीनच्या खेळाशी होता. तुम्हाला काय वाटतं? मास्क मागे नेमकं कोण असेल? पाहूयात पुढच्या भागात. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. ही एक काल्पनिक कथा आहे. कुठेही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहते आहे. लेखिका शब्दवेधी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.